तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील. तसेच आपले जुने सर्व लाईव्ह सेक्शन तुम्हाला बघता येतील. आपलं एमपीएससी बूस्टर नावाचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, एमपीएससी बूस्टर. ते सुद्धा तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये योग्य असं मार्गदर्शन मिळणार आहे. मी सनी चव्हाण, माझी राज्यसेवेमध्ये निवड झाली आहे आणि आज आपण एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत, ती म्हणजे बुक लिस्ट आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी का असायला पाहिजे. तर बुक लिस्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे. जर बुक लिस्ट आपली चुकली तर एक आपण म्हणजे धोकादायक दिशेने जातो, आपला वेळ वाया जातो, इफेक्टिव्ह अभ्यास होत नाही आणि स्कोर येत नाही. तर आता जी काही ही मुख्य परीक्षा शेवटची ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षा आहे, तर याच्यामध्ये साधारणतः जे 3 GS आहेत, GS 1, 2, 3 हे खूप स्कोरिंग GS आहेत. त्याचबरोबर इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह हा पण स्कोरिंग आहे. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर आणण्यासाठी कुठली पुस्तके वापरायला पाहिजेत. त्याचबरोबर GS 4 आजकाल म्हणजे मागच्या 2 वर्षापासून खूप वेगळ्या पद्धतीने पेपर येतात त्याचा. तो फार स्कोरिंग विषय नाही आहे, तरीसुद्धा त्याला आपण एक बऱ्यापैकी स्कोर आणण्यासाठी कुठली पुस्तकं वापरली पाहिजेत, काय स्ट्रॅटेजी त्याला आपण केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करण्याआधी एक गोष्ट सांगतो, की अनेकांच्या बाबतीत असं होतंय की स्कोर जो आहे त्यांचा, त्याच्यावर त्यांना कॉन्फिडन्स नाही आहे, होईल का नाही म्हणून अजूनही ते मला मेसेज करतायत, त्यांचा वेळ वाया घालवतायत. तर हे लक्षात घ्या, स्कोर तुमचा कितीही असो, जर तुम्हाला राज्यसेवेतनं पोस्ट काढायची आहे तर अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. आणि आता बुक लिस्ट बघा आणि लगेच तुमचा अभ्यास चालू करा. तर आता आपण सुरुवातीला बघणार आहे की इतिहास म्हणजे GS 1 जो आहे आपला, त्याच्यामध्ये इतिहास 60 मार्क येतो, तर त्याला कुठली बुक लिस्ट यूज करायला पाहिजे आपण, ते आता आपण बघूया. तर इतिहासाला मी सिलेबस पण समोर ठेवलाय. तुमच्याकडे जर सिलेबस असेल तर तुम्ही पण सिलेबसची कॉपी समोर ठेवून पहा. इतिहासाला ना साधारणतः इतिहासाचे भाग पाडायचे झाले तर महाराष्ट्राचा इतिहास, याच्यामध्ये समाजसुधारक, महाराष्ट्रातील स्वातंत्र्याच्या चळवळी, महाराष्ट्रातील नेते यावरती प्रश्न येताना दिसत आहेत. भारताच्या बाबतीमध्ये भारताचा स्वातंत्र्य लढा, त्यानंतर ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये जी काही स्थापना झाली, हा हा एक सेक्शन, याच्यावरती क्वेश्चन येतात. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत, त्यावरती सुद्धा काही क्वेश्चन येताना दिसत आहेत. आणि अजून एक सिलेबसचा एक पार्ट पास झाला तर सांस्कृतिक इतिहास, याच्यावरती पण एक साधारणतः 5-6 क्वेश्चन येताना दिसत आहेत. तर साधारणतः इतिहासचा जे काही आपण सिलेबस जो आहे तो जर वरवर पाहता बघायचं झालं तर ह्या मेजर सेक्शनमध्ये डिवाइड करू शकतो. मग आता कुठल्या पुस्तकातून काय करायचं तुम्हाला सांगणार आहे. तर महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, विशेषतः समाज सुधारक, याच्यावरती मोठ्या प्रमाणात क्वेश्चन येताना दिसत आहेत. तो आपण विपुल थोरमाटे यांच्या पुस्तकातून करायला पाहिजे. ते पुस्तक आहे ना नोट्स टाईपचं पुस्तक आहे आणि खूप इम्पॉर्टंट बुक आहे. त्यातनं क्वेश्चन आलेले आहेत आणि क्वेश्चन येतील. त्यांनी काही चांगले रेफरन्सेस बुक यूज करून हे पुस्तक बनवलेलं आहे. तर हे थोरमाटे सरांचं पुस्तक केलं पाहिजे. कमी वेळेत खूप चांगला अभ्यास होईल. यातून काय काय कव्हर होईल, महाराष्ट्रातले समाजसुधारक कव्हर होतील, महाराष्ट्रातील जे काही क्रांतिकारी चळवळी झाल्या किंवा महत्त्वाच्या संस्थांची स्थापना झाली, त्यानंतर समाजसुधारक आहे, धार्मिक सुधारणा, या सगळ्या ज्या गोष्टी झाल्यात महाराष्ट्र संबंधीच्या, त्या सगळ्या गोष्टी यातून कव्हर होतील. आणि राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान सुद्धा मोठं होतं. त्यामुळं त्याचा सुद्धा जो काही भाग आहे महाराष्ट्राच्या संदर्भातला, तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या पुस्तकातून आपला कव्हर होणार आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या, तुमचा वेळ वाचेल आणि आउटपुट सुद्धा चांगलं येणार आहे. मग जो इतिहासाचा भाग आहे, जसं की ब्रिटिश सत्तेची स्थापना असेल, आधुनिक भारताचा इतिहास आहे, त्यानंतर प्रबोधन काळ, त्यानंतर वसाहतकालीन अर्थव्यवस्था, राष्ट्रवादाचा उदय, ब्रिटिश शासनाविरुद्धचे उठाव, गांधीजींची चळवळ, त्यानंतर जो काही घटनात्मक विकास झाला ब्रिटिश शासनामध्ये आपला, म्हणजे विविध जे कायदे आले ते असतील, सांप्रदायिकता आणि भारताची फाळणी आणि सत्तेचं हस्तांतरण, हे जे इतिहासाचे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे समाधान महाजन यांच्या पुस्तकातनं करायला पाहिजे. हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक जर आपण केलं तर बऱ्यापैकी मार्क्स येतील. कारण मला असं वाटतं की ग्रोवर वगैरे जे बुक्स आहेत, स्टँडर्ड रेफरन्स बुक, त्यांना धरूनच हे पुस्तक बनवलं गेलं आहे. तर हे पुस्तक करा. आणि इतिहासामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, केवळ पुस्तकं करून चालणार नाही, तर मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत, विशेषतः 2017 ते 2023 या 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित करा. इतिहासाचे 60-60 प्रश्न येतात, फार वेळ लागत नाही. आणि ह्या प्रश्नपत्रिका करून झाल्यानंतर मग तुम्ही 2013 ते 16च्या प्रश्नपत्रिका करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट इतिहासाच्या बाबतीमध्ये
इतिहासाकडे दुर्लक्ष होतं. आपण अभ्यास इतिहास करू करू म्हणतो आणि करत नाही. GS2, 3 लँग्वेज स्कोरिंग आहे म्हणून आपण फक्त तेच करत राहतो आणि इतिहासाकडे दुर्लक्ष होतं. परंतु आजकाल मागच्या 2 वर्षापासून इतिहासामध्ये सुद्धा खूप चांगले मार्क येत आहेत. ॲक्चुअली GS1 मध्ये भूगोल हा खूप चांगले मार्क देणारा विषय होता. 60 पैकी 55 वगैरे मार्क यायचे. परंतु मागच्या वर्षी भूगोलचा विचित्र पेपर आला आणि मार्क आले नाहीत. परंतु साधारण मागच्या 2-3 वर्षापासून इतिहासचा जे सिलेबस वाईज चांगला अभ्यास करतात, त्यांना बऱ्यापैकी मार्क आलेले आहेत. आणि इतिहासाच्या तयारीसाठी जर तुम्हाला मदत हवी असेल तर आपण इतिहासाची सिलेबसच्या पॉइंटला धरून आपण एक बॅच घेत आहोत. आपल्या चॅनलवरती तुम्हाला याची डिटेल मिळतील. MPSC बूस्टर चॅनलवरती याची डिटेल तुम्हाला मिळतील. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची डिटेल तुम्हाला मिळतील. ते सुद्धा तुम्ही बघा आणि आपली बॅच तुम्ही करा. सिलेबसचा प्रत्येक मुद्दा घेऊन आपण स्टँडर्ड बुक्समधनं अभ्यास परीक्षाभिमुख पद्धतीनं करून घेत आहोत. तर हे इतिहास झालं. आता GS1 मध्ये दुसरा महत्त्वाचा विषय आहे भूगोल. तर भूगोलला काय करायचं ते आपण बघूया. तर भूगोल जे आहे ना, भूगोलाचा जर आपण सिलेबस पाहिला, आयोगाने जे पॉइंट दिलेत म्हणजे 2.1, 2.2, 2.3 हे सगळे 10-10 मार्काला विचारतात एक्झाममध्ये. म्हणजे बघा 2.1 आहे भूरूपशास्त्र. याच्यामध्ये पृथ्वीची रचना असेल, विविध खडक आहे, त्यानंतर भूरूप चक्र संकल्पना, त्यानंतर नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा संबंधित भूरूप आहे. त्यानंतर भारताचा भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल ह्या सगळ्या घटकावरती 10 क्वेश्चन येतात. आणि हा घटक करत असताना सिलेबसचा मुद्दा उचलायचा आणि पुस्तकातनं करायचं. ह्याला कुठली पुस्तकं वापरायची? तर सौदी सरांचं जे पुस्तक आहे, विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी त्यांनी स्पेशल बुक काढलं, ते घेतलं तर चांगलं होईल. त्या पुस्तकामध्ये फक्त सिलेबसचा मुद्दा उचलायचा आणि तेवढंच करायचं. त्यांनी जर काही एक्स्ट्रा दिलं असेल तर ते करायचं नाही. उदाहरणार्थ बघा भूरूपशास्त्रामध्ये त्यांनी काय दिलंय, महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्य असा नावाचा टॉपिक आहे. त्या अंतर्गत टेकड्या, कटक, पठारी प्रदेश, कुंभगर्ता, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण म्हणजे बीचेस एवढेच पॉईंट दिलेत ना, फक्त एवढेच पॉईंट करायचे, बाकी काही करायचं नाही. अशा पद्धतीने अभ्यास करा. भूरूपशास्त्र 10 क्वेश्चन, हवामानशास्त्र 10 प्रश्न येतात. त्याच्यामध्ये वातावरण असेल, त्यानंतर सोलर एनर्जी जी पृथ्वीवरती येते, पृथ्वीवरनं परत जाते आणि तिचे काही हिट बॅलन्स आहे, उष्णतेचं संतुलन, त्यावरती क्वेश्चन येतोय. विविध वारे जे आहेत, ग्रही वारे, स्थानिक वारे, मान्सूनची संकल्पना, या सगळ्या गोष्टीवरती 10 क्वेश्चन येताना दिसत आहे. जनरली हा टॉपिक आपण पूर्व परीक्षेला करतो, परंतु मुख्याच्या अँगलनं सुद्धा मुख्याचे सिलेबसचे पॉईंट बघून हा टॉपिक आपण केला पाहिजे आणि हा सुद्धा सौदींच्या पुस्तकातून खूप चांगल्या प्रकारे कव्हर होतो. त्यानंतर 2.3 मानवी भूगोल हा 10 मार्काला येणारा टॉपिक आहे. याच्यामध्ये जे काही विविध विचारधारा आहेत जसं की निसर्गवाद, शक्यतावाद, थांबा आणि पुढे जा, निश्चयवाद वगैरे याच्यावरती फिक्स क्वेश्चन येताना दिसत आहेत. त्यानंतर मानवी वसाहत, वसाहतीचे विविध प्रकार जे आहेत, ग्रामीण वसाहत, नागरी वसाहत, त्यांची रचना, त्याची इतर डिटेल्स, त्यानंतर नागरीकरण याच्या सर्व मुद्द्यांवरती 10 क्वेश्चन येताना दिसत. आउट ऑफ आउट मार्क देणारा हा टॉपिक आणि सौदींच्या पुस्तकामधूनच क्वेश्चन येताना दिसत आहे. तर हा टॉपिक तुम्ही त्यातनं करा. त्याचबरोबर काही लोक NCERT सुद्धा यासाठी वापरतात ह्या मुद्द्यासाठी, ते सुद्धा केलं तरी चालणार आहे. त्यानंतर पुढचा आहे 2.4 मध्ये आर्थिक भूगोल जो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा संदर्भ दिला, म्हणजे महाराष्ट्रावरतीच क्वेश्चन येताना याच्यामध्ये दिसत आहे. तर हे सुद्धा सौदी सरांच्या पुस्तकातून खूप चांगल्या प्रकारे कव्हर होतं. याच्यामध्ये जे खनिजे नावाचा धडा आहे तो व्यवस्थित करा, त्याचा टेबल बनवा, त्याच्यावरती थेट क्वेश्चन येतात. म्हणजे उदाहरणार्थ लोह खनिज घेतलं, ते कुठं आढळतं, किती टक्के आढळतं, ट्रिक्सने डेटा पाठ करा. उदाहरण म्हणलं तर लोह 2 अक्षरी शब्द लोह ते महाराष्ट्रात 20% आढळतं. 20% म्हणजे 2 आहे ना, म्हणून 20% आढळतं लोह. मँगनीज 4 अक्षरी शब्द आहे मँगनीज, ते महाराष्ट्रात 40% आढळतं. 4 म्हणजे मँगनीज 4 अक्षरी म्हणून 40, 40 मध्ये 4 आहे ना. असं काहीतरी ट्रिक्स बनवा म्हणजे एक्झाममध्ये कन्फ्युजन होत नाही. मुख्य परीक्षा जी आहे ना आपली ती फॅक्टशिप एक्झाम आहे, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. तर असाच ट्रिक्सने तुम्हाला डेटा पाठ करायची ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यामध्ये वाहतूक असेल, पर्यटन, त्यानंतर आर्थिक व्यवसाय, शेती, शेतीतली विविध पिकं, पिकांच्या जाती, त्यानंतर भारतामधील जे ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय आहेत म्हणजे की IT सेक्टर असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी यांची महत्वाची केंद्र कुठं आहेत, याच्यावरती एक 2 क्वेश्चन येताना दिसत आहेत. तर 2.4 आर्थिक भूगोल 10 क्वेश्चन येताना दिसत आहेत. लोकसंख्या भूगोल, महाराष्ट्राची लोकसंख्या, त्याची डिटेल जे आहे म्हणजे घनता असेल, वाढ असेल, स्थलांतर, जन्म, मृत्यू या सगळ्यांवरती 10 क्वेश्चन येताना दिसत आहेत. पर्यावरण भूगोल, हा जो पर्यावरण भूगोल आहे ना हा इथं पण आहे आणि ऍग्रिकल्चरचा जो पार्ट आहे GS1 मध्ये ऍग्रिकल्चरचा जो 30 मार्काला पूर्वी येणारा पार्ट होता ना, त्याच्यात खरं तर आता कोअर ऍग्रिकल्चर 20च मार्काचं येतं आणि 10 मार्क त्यात पर्यावरणाचे काही मुद्दे त्यांनी घातलेले आहेत.
तर पर्यावरण जो आहे ना तो भूगोलामध्ये सुद्धा आहे आणि प्लस ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा आहे. तर याचं वेटेज मोठा ही गोष्ट लक्षात ठेवा. यांनी जे मुद्दे दिलेत पर्यावरणाचे सगळे मुद्दे कुठल्याही पर्यावरणाच्या पुस्तकातून करून घ्या. तुम्ही प्रीला सगळ्या गोष्टी केलेल्या आहेतच. जसं की परिसंस्था आहे, ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, अन्न साखळी, हरितगृह परिणाम म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस असेल, ग्लोबल वॉर्मिंग आहे, पर्यावरणासंबंधीचे कायद्याच्या जोड्या लावावर येऊ शकतं. त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अनालिसिस, ऍसिड रेन वगैरे हे सगळे बेसिक मुद्दे आहेत ना, ते सगळ्या गोष्टी करून घ्या. 10 क्वेश्चन याच्यावरती येताना दिसत आहेत. त्यानंतर एक पुढचा पार्ट आहे की भूगोल आणि अंतराळ तंत्रज्ञान वगैरे. याच्यामध्ये ना जे सिलेबसचे मुद्दे आहेत जसं की GIS, GPS, त्यानंतर इस्रो, त्यानंतर DRDO हे जे आयोगाने अशी काही महत्वाची नावं, मुद्दे वगैरे दिलेत ना, ते व्यवस्थित करून घ्या. त्याचं लॉंग फॉर्म काय, ती संस्था असेल तिची स्थापना केलेली, जसं की इस्रोची स्थापना वर्ष विचारलंय, DRDO संबंधी विचारलंय, सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ते बघा. त्यानंतर त्यांनी स्पेसिफिक जे हायलाइट केलं जसं की मिशन शक्ती दिलंय, ते काय आहे बघा. अँटी सॅटेलाइट मिशन म्हणून दिलंय, ते बघा. उपग्रह संपत्ती म्हणजे भारताने महत्त्व सोडलेले उपग्रह बघा. या सगळ्या गोष्टी इथं केल्या पाहिजेत आणि याचा फायदा GS4 मध्ये सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा जो स्पेस नावाचा टॉपिक आहे तिथं आपल्याला होतो. म्हणजे तिथं जर ते व्यवस्थित केलं तर ह्या पण गोष्टी होऊन जातील. फक्त मेक शुअर करा की सिलेबसमध्ये जे वर्ड दिले ते आपण केलेले आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे रिमोट सेन्सिंग. हा थोडासा किचकट पार्ट आहे. रिमोट सेन्सिंगचा आधी काय करा, आजपर्यंत झालेले सगळे रिमोट सेन्सिंगचे क्वेश्चन बघा. 2013 ते 23 10 वर्षाचे रिमोट सेन्सिंगचे सगळे क्वेश्चन करा आणि मग त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशी उत्तरं मारायची आहेत. त्याच्यामध्ये सौदींच्या थोडं किचकट दिलंय, परंतु इलेक्ट्रो चुंबकीय जो स्पेक्ट्रम असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो असतो तो नीट करून घ्या. म्हणजे आधी कुठला असतो, अल्फा असतो का, गॅमा असतो का, रेडिओ असतो, त्यांचं वेव्हलेंथ किती आहे, फ्रिक्वेन्सी किती, थोडक्यात एकदा ते बघून घ्या. त्याच्यावरती एक फिक्स क्वेश्चन येताना दिसत आहे. आणि मग याच्यासाठी काही जण इग्नूच्या वगैरे नोट्स यूज करतात किंवा NCERT वापरतात, ते तुम्ही वापरू शकता. किंवा हा पार्ट सगळ्यात शेवटी सगळा अभ्यास झाला, सगळे GS झाले तेव्हा केला तरी चालतो. याच्यामध्ये थोडा किचकट पार्ट आहे हा. हा शेवटी केला तरी चालेल. बाकी येणाऱ्या सोप्या गोष्टी आधी करून घ्या. भूगोल 60 क्वेश्चन येतात आणि 60 पैकी किमान 50 तरी पडायलाच पाहिजेत. आता पुढचा पार्ट आहे कृषी. हा जो कृषी आहे म्हणजे ऍग्रिकल्चर बघा म्हटल्याप्रमाणे 30 मार्काला येतो हा. याच्यामध्ये 10 क्वेश्चन मृदेवरती सॉइल वरती येतात, 10 क्वेश्चन वॉटर मॅनेजमेंट वरती येतात आणि 10 क्वेश्चन कृषी परिसंस्था म्हणजे जनरली हे एन्व्हायरमेंट संबंधीच घटक आहे त्याच्यावरती येतात. तर आपण थोडक्यात सांगतो की भूगोलला आपल्याला 26 सालांचं पुस्तक वापरायचं आहे, 11वी NCERT करायची आहे. तर ह्या गोष्टी भूगोलचा अभ्यासक्रम कव्हर करतील. तर ह्याला कृषीला काय करायचंय, 11वी-12वी स्टेट बोर्ड याच्यातून सॉइलचा टॉपिक खूप छान दिलाय. हे जे 11वी-12वीची पुस्तकं बघा, त्याच्यामध्ये जे काही सिलेबसचे मुद्दे आहेत सगळे, सॉइल डेन्सिटी असेल किंवा मृदेचं प्रोफाईल असेल याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. किंवा मृदेचे कण कुठले, मृदा निर्मिती ज्या खडकांपासून होते ते खडक काय, त्यानंतर जमिनीचे भौतिक गुणधर्म असतील, पोषण तत्व कुठली असतात मृदेमध्ये, या सगळ्या गोष्टी त्या 11वी-12वी पुस्तकामध्ये खूप छान दिलेल्या आहेत. त्या नीट करून घ्या. त्याचबरोबर जुने क्वेश्चन 13 ते 23 मृदेचे सगळे क्वेश्चन करून घ्या. दरवर्षी 10 साधारणतः 1,200 क्वेश्चन आहेत तिथं. ते जर व्यवस्थित तुम्ही केले तर तुम्हाला आउट ऑफ आउट इथं मार्क पडतात. मुलं काय करतात, थेरी करतात, इतर बाकीच्या गोष्टी करत बसतात, परंतु जुने क्वेश्चन नीट करत नाहीत. आणि एक लक्षात हे क्वेश्चन स्वतः केले पाहिजेत. स्वतः कोणीतरी तुम्हाला सांगितलं थोडाफार फायदा होईल, परंतु तुम्ही स्वतः केले ना खूप मोठा फायदा होईल. कारण का 10 क्वेश्चन आहेत त्यातले एक साधारणतः 6-7 क्वेश्चन आपण पुस्तकातले खूप चांगला अभ्यास केला तर येऊ शकतात. पण इतर जे वरचे 3-4 क्वेश्चन असतील ना, त्याला जर तुम्ही जुने क्वेश्चन नीट केले असतील तर तुम्हाला कळतं की काय उत्तर मारलं पाहिजे आणि तिथं उत्तर तुमची बरोबर येतात. त्यामुळे जुने क्वेश्चन नीट करा. वॉटर मॅनेजमेंट जो आहे त्याला पण 11वी-12वीच्या बुकमध्ये जे तिथं जे काही टॉपिक दिलेत तेवढेच टॉपिक उचलून तिथं बघा आणि जुने 10 वर्षाचे क्वेश्चन करा. तुमचा हा भाग व्यवस्थितपणे होऊन जाईल. आणि याला जर अजून तुम्हाला चांगलं थोडंसं व्हॅल्युएशन करायचे तर कात्यांचं पुस्तक आहे. फक्त सिलेबसचे मुद्दे उचलायचे तेवढंच पाठ करायचा. तर हे खूप चांगल्या प्रकारे तिथं होईल. आणि कृषी परिसंस्था 10 क्वेश्चन आहेत. ते एन्व्हायरमेंट बघा जे आपण पाहिलं त्यामध्ये ह्या गोष्टी कव्हर होतात. सेमच मुद्दे इकडे रिपीट झाले. जागतिक तापमान वाढ, आम्ल वर्षा वगैरे तेच आहेत. फक्त जर काही नवीन गोष्टी असतील त्या जसं की कार्बन क्रेडिट इथं दिलंय त्यांनी ते बघा. त्यांचं सिक्वेस्ट्रेशन म्हणजे काय कार्बनचं ते बघा. तर या गोष्टी सिलेबसचे मुद्दे उचलून करा. आणि हा GS1 जो आहे तो
साधारणतः 105 प्लस मार्क इथं आलेच पाहिजेत. मागच्या वेळेचा पेपर थोडासा अवघड होता, पण तरी पण 95 प्लस अनेकांनी आणले आणि जरी चुका टाळल्या, चांगली रिव्हिजन केली, मोजक्या सोर्सेसमधून अभ्यास केला, तर त्या पेपरला पण 100 मार्क आले असते. आता लक्षात ठेवा, ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह आहे. पोस्ट जर फिक्स पाहिजे असेल, तर हा GS1 जो आहे ना आपला, तो 100 प्लस गेलाच पाहिजे. आता आपण GS2 बघूया. तर GS2 बघण्याआधी अजून एकदा थोडक्यात सांगतो, की भूगोलला सौदी सरांचं पुस्तक, NCERT 11वी आणि कृषीला 11वी-12वी स्टेट बोर्ड आणि कात्यांचं पुस्तक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जुने प्रश्नपत्रिका व्यवस्थित करा. आधी 2020 ते 23च्या करा, पुन्हा 2017 ते 19च्या करा आणि मग 13 ते 16 करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जुने पेपर केले तर तुम्हाला खूप भारी मार्क पडणार आहेत. त्याचबरोबर इतिहासची आपली बॅच पण ही लक्षात ठेवा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याची डिटेल तुम्हाला मिळतील आणि ट्रिक्सनं वगैरे एक्झाम ओरिएंटेड टू द पॉइंट फक्त सिलेबसचे मुद्द्यावर धरून आपण बॅच बनवली. आता GS2 बघूया. GS2 जो आहे ना राज्यघटना, याच्यामध्ये कोर राज्यघटना जी आपण सगळ्या एक्झामला करतो, ती राज्यघटना लक्ष्मीकांत सरांचं जे पुस्तक आहे त्यातून व्यवस्थितपणे कव्हर होते आणि क्वेश्चन जे आहेत ते त्या पुस्तकातलेच येतात. बाहेरचा क्वेश्चन असा येत नाही, आला तर एखाद दुसरा येतो. आपण राज्यघटनेवरती एक डिटेल व्हिडिओ बनवलाय GS2 वरती, की कशी अभ्यासाची स्ट्रॅटेजी पाहिजे. तो व्हिडिओ बघा, खूप महत्वाचा आहे. कारण GS2 विषय आहे ना 110 पेक्षा अधिक मार्क अनेकांनी मिळवलेत आणि त्यामुळे त्यांना पोस्ट मिळाली. त्यामुळं GS2 ला दुर्लक्ष करू नका. सोपा म्हणून आपण दुर्लक्ष करतो, पण तो आत्ताच करून घ्या. याला सोर्सेस काय आहेत? तर एम लक्ष्मीकांतची 2 पुस्तकं आहेत. एम लक्ष्मीकांतचं कोअर पॉलिटीचं आणि गव्हर्नन्स इन इंडिया हे पुस्तक आहे. मराठीत आहेत दोन्ही पुस्तकं. दोन्ही पुस्तक करू शकता. त्याचबरोबर जो पार्ट 2 म्हणतो आपण GS2चा, याच्यामध्ये खाटेकर सरांचं पुस्तक आहे. एम लक्ष्मीकांत जर तुम्ही करत असाल गव्हर्नन्स इन इंडिया, तर सिलेबसला धरून ते करा आणि त्यात काही गोष्टी नाही आहेत त्या खाटेकर सरांच्या पुस्तकामधून तुम्ही करा आणि हेच सोर्सेस जर तुम्ही ठेवले लक्ष्मीकांत सर आणि खाटेकर सर यांचंच मोजकं हे काही लिमिटेड मटेरियल आहे आपलं, तेच वारंवार केलं आणि जुने पेपर जरा पाहिले तर हा पेपर नक्कीच 110च्या पुढे मार्क देतो. परंतु त्यामध्ये एक गोष्ट आहे की हा खूप फॅक्च्युअल पेपर आहे. फॅक्ट्सवरती कमांड पाहिजे, कलम असतील, इयर्स असतील, व्यक्तींची नावं असतील, ही पार्ट पाहिजे. त्याबरोबर एक्सेप्शन, एक्सेप्शन मध्ये खूप फसवताना दिसतं किंवा चुकीची वाक्य टाकून आपल्याला चुकवतं, खूप कन्फ्यूज करतं. पहिले 35 क्वेश्चन जे कोर लक्ष्मीकांत वरती पडतात त्याच्यामध्ये सुद्धा जर रिव्हिजन नीट केली नसेल किंवा अभ्यास नीट नसेल तर खूप कन्फ्युजन होतं. परंतु इथं 35 पैकी 32-33 मार्क पडतात. त्यामुळं हे नीट करा, लक्ष्मीकांत मधनं करा. आणि पार्ट 2 जो आता सिलेबस जर समोर असेल तर लक्षात घ्या. पार्ट 1 मध्ये संविधान आहे, म्हणजे कोर लक्ष्मीकांत सगळं कव्हर होतं. घटना निर्मिती असेल, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व वगैरे, विविध आयोग असतील. त्यानंतर 2 मुद्दा आहे, केंद्र राज्य संबंधाचा मुद्दा आहे. त्यानंतर राजकीय व्यवस्थेमध्ये संसद आहे, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, कॅग वगैरे. त्यानंतर सभापती वगैरे ह्या गोष्टी आहेत. न्यायमंडळ आहे, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, जनहित याचिका वगैरे. ह्या गोष्टी साधारण 35 मार्काला येतात. तिथून पुढं पार्ट 2 ज्याला आपण म्हणतो 105 हून अधिक मार्काला येतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन आणि प्रशासन वगैरे, सॉरी, राज्य शासन आणि प्रशासन त्यांनी दिलंय. याच्यात राज्यपाल, मुख्य सचिव, सचिवालय, विधिमंडळ वगैरे आहे. 5-6 क्वेश्चन याच्यावरती दिसत आहेत. त्यानंतर पंचायत राज आहे. पंचायत राजला पूर्वी 15 क्वेश्चन होते, आता 10च क्वेश्चन आहेत. पंचायत राजला असं आहे की जे 10 क्वेश्चन येतात ना, यांचे POQ पाठ करा खूप चांगल्या प्रकारे. मागच्या 8 वर्षाचे POQ जर खूप चांगले केले तर खूप चांगले मार्क याला येतात. त्याचबरोबर याचं वेटेज थोडंसं कमी झालंय, 15 वरून 10 वर. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कुठलंही एक पुस्तक वापरा आणि त्याचे शॉर्ट नोट्स काढा, तरच याचा फायदा होतो. त्यानंतर जिल्हा प्रशासन आहे. जिल्हा प्रशासन हे सहसा आपण पूर्व वगैरे कधी करत नाही, मेन्सचा पार्ट आहे आणि याच्यावरती पण क्वेश्चन वारंवार येताना दिसत आहेत. फक्त एक लक्षात घ्या, फॅक्च्युअल डेटा खूप आहे याच्यामध्ये. जसं की उपजिल्हाधिकाऱ्याला अनेक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे महसूल अधिकार कुठले, फौजदारी अधिकार कुठले, याच्यात कन्फ्युजन करताना दिसतं आणि खूप अधिकार आहेत, त्यात पण कन्फ्युज होऊन जातो. फॅक्ट्स न करण्याचा हा विषय आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पक्ष आणि हितसंबंधी गट, निवडणूक प्रक्रिया, 20 क्वेश्चन येतात. फॅक्च्युअल पार्ट हा पण खूप डेटा आहे. विविध पक्ष, त्यांची स्थापना वर्ष, त्यांचे महत्वाचे नेते, त्यांची निवडणुकातली कामगिरी, भारतातील निवडणूक प्रक्रिया, इलेक्शन कमिशन, आजपर्यंत झालेल्या निवडणुका, त्यातल्या महत्वाच्या पक्षांना मिळालेल्या जागा, निवडणुकांमध्ये विविध बदल, विविध समित्या असतील. त्यानंतर जे टेक्नॉलॉजी जसं की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आहेत, व्हीव्हीपॅट आहेत, अजून नोटा आहे, इतर महत्वाचे बदल, सगळ्या गोष्टी. अजून आपलं म्हटलं तर ते
फंड्स आहेत, इलेक्शनमधले फंड्स आहेत. या सगळ्या गोष्टींवरचा 20 क्वेश्चन येताना दिसत येतात. हा पण खूप ॲक्चुअल पार्ट आहे. त्याचं रिव्हिजन वगैरे खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रसार माध्यमं, मीडिया 5 क्वेश्चन आहेत, एज्युकेशन 10 क्वेश्चन येतात. हे जे क्वेश्चन आहेत ना, एज्युकेशनचे 10 पैकी 6-7 बरोबर येतात. 3 वगैरे खूप जरा टफ असतात. ते नाही आले तरी काही काळजी करू नका. परंतु सिलेबसचे जे मुद्दे दिलेत ते नीट करा आणि पुढे जो कायद्याचा पार्ट आहे, साधारणतः पूर्वी 30 क्वेश्चन यायचे कायद्याला, परंतु आता वेटेज बदललं. आता फक्त 17 ते 20 क्वेश्चन कायद्यावरती येताना दिसत आहेत. कोर कायदे जे 8 कायदे दिलेत ना आयोगाने ते सांगतोय. यांनी नवीन एक कायदा आणला जमीन महसूल संहिता. तो 4 ते 5 मार्काला यायचा. मागच्या वर्षी 6 क्वेश्चन आलेत. परंतु हा खूप मोठा कायदा आहे. याला जर आपण खूप वेळ दिला, तर बाकी काहीच अभ्यास होत नाही. त्यामुळं हा सगळ्यात शेवटी करा किंवा नाही केला आणि फक्त पी-वाय-क्यू पाहिले तरी चालतील. पण ही एक रिस्क आहे. तुम्ही घेऊ शकता. हा हा तुमचा डिसिजन आहे. पण माझा तर सल्ला असा आहे, की आधी सगळं केलं पाहिजे मग हा. त्यानंतर कायदे जे आहेत ना, भले 17 किंवा 20 जरी मार्काला असले, तर हे आउट ऑफ आउट मार्क देणारा विषय आहे. परंतु एक लक्षात खूप फॅक्च्युअल गोष्ट आहे. ह्या व्याख्या, त्यानंतर विविध कलमं याच्यावरती कमांडच पाहिजे आणि ट्रिक्सनं सगळं पाठ पाहिजे आणि तिथं कन्फ्युजन होतं. तिथं आयोग सुरुवातीला पर्यावरणाच्या कायद्यावर एक क्वेश्चन विचारतो, लगेच खाली अॅट्रॉसिटीवर, त्यानंतर माहितीचा अधिकार, मग आय-टी ॲक्ट असं काय पण भेळ मिसळ होऊन क्वेश्चन येतात आणि मग कलमं आठवत नाहीत, कन्फ्युजन होतं. ट्रिक्सनं पाठ केलं पाहिजे. आता याच्यावरनं आठवलं ट्रिक्सवरनं, की आपली कायद्याची एक बॅच पण आहे ट्रिक्सची. खूप सोपी बॅच आहे. म्हणजे आपण खूप सोप्या पद्धतीने ट्रिक्सने सगळे कायदे पाठ करून घेतलेत. आपलं एम-पी-एस-सी दुसरं चॅनल आहे. त्याच्यावरती डिटेल मिळतील. त्याचबरोबर जी-एस-टी हा पार्ट 2 चा भाग सांगतोय मी. साधारणतः 105 हून अधिक मार्क कव्हर करणारा हा सगळा पार्ट सुद्धा आपण एक बॅच घेत आहोत. साधारण 10 तासाचं ऑलरेडी रेकॉर्डिंग झालं. अजून एक 10 तासाचं रेकॉर्डिंग होईल आणि स्टँडर्ड सोर्सेस आपण त्यासाठी वापरत आहोत. ती पण तुम्ही करू शकता. त्यानंतर जी-एस-2 मध्ये वित्तीय प्रशासन हा जो पार्ट आहे, पूर्वी याचं वेटेज जास्त होतं. आता ह्याला 2-4च क्वेश्चन येतात. त्याच्यामध्ये कॅग असतील आणि ज्या 3 समिती आहेत, लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, अंदाज समिती, ह्या 3 समिती आणि कॅग यांच्यावरती इथं क्वेश्चन येताना दिसतायत. आणि याच्यामध्ये नवीन मुद्दे घातलेत आयोगाने. हरित क्रांती, धवल क्रांती 2 क्वेश्चन येतात. सार्वजनिक सेवा हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. खूप फॅक्च्युअल आहे. साधारणतः मागच्या वेळेस 10 क्वेश्चन याच्यावरती आले होते. सोपा पार्ट आहे, मार्क देणार आहे, परंतु आकड्यात फसवतो. विविध संस्था आहेत, त्यांची स्थापनेची इयर्स, त्यांच्यामध्ये सुधारणा जसं यशदा आहे, ती आधी कुठं होती, कधी पुण्यामध्ये आली. त्यानंतर जसं की लाल बहादूर शास्त्री आय-ए-एस साठी आहे, सरदार वल्लभभाई पटेल आय-पी-एस साठी आहे. तर यांची स्थापना कधी झाली, कुठे झाली, त्यांना त्यांच्या नावात बदल काय-काय झाले, याच्यावरती आयोगाने खूप डिटेलमध्ये जाऊन क्वेश्चन विचारलेत, खूप कन्फ्युजन केलंय. परंतु हे जर नीट केलं तर हे पैकीच्या पैकी मार्क देतं. पी-एम-ओ असेल, केंद्रीय सचिवालय याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतात आणि हे मार्क देणारा टॉपिक आहे. घटनेमध्ये 110 मार्क पाहिजे असतील तर खूप कसून अभ्यास करावा लागतो. तुमच्याकडे नोट्स लागतात त्याच्या आणि वारंवार रिव्हिजन लागतं. पेपरच्या आदल्या दिवशी बऱ्यापैकी गोष्टी डोळ्याखालून गेल्या पाहिजेत. ट्रिक्सनी डेटा पाठ पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा. 3 दिवसामध्ये 6 आपल्याला मेन्सचे पेपर द्यायचे आहेत. जर आपल्याकडे नोट्स असतील आणि ट्रिक्सने सगळ्या गोष्टी करून आधीच ठेवल्या असतील, तर चांगलं रिव्हिजन पडतं आणि तिथं खूप भारी मार्क येतात. शेवटचे ऑब्जेक्टिव्ह मेन्स आहे. 115 हून अधिक मार्क जी-एस-2 ला आणलेच पाहिजेत. अनेकांनी आधी आणलेले आहेत आणि तुम्ही जर हे मार्क आणले असे, तर पोस्ट मिळण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. त्याचबरोबर एखाद्या दुसऱ्या कुठल्या जी-एस मध्ये काही 5-10 मार्काचा लॉस झाला, तरी सुद्धा हे मार्क्स त्याची भरपाई करतात. त्यानंतर इंटरव्ह्यू आणि जो रिटर्न पेपरचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये गॅरंटी देता येत नाही की नेमके किती मार्क येतील. आपण आपलं बेस्ट करायचं, परंतु काही सांगता येत नाही. जी-एस मध्ये खूप भारी मार्क असून इंटरव्ह्यूमध्ये जरी दुसऱ्यांना आपल्यापेक्षा 4 मार्क जास्त पडले, तर आपण अ, खाली येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं जे काही करायचं आहे ना, हे 4 ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्येच करायचंय. ही गोष्ट डोक्यात ठेवा आणि ह्याच्यातच भारी मार्क आणायचे आहेत. नाहीतर ते रिटर्न आणि इंटरव्ह्यू थोड्या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर सार्वजनिक धोरण नावाचा जी-एस-2 मध्ये एक मुद्दा आहे. त्याच्यावर एक 3-4 क्वेश्चन येतात. त्याचबरोबर लोकप्रशासनातील संकल्पना याच्यावरती पण एक 3 एक क्वेश्चन येताना दिसतात. 3-4 असतील. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जी-एस-2 मध्ये काय चूक करतात मुलं. हे जे नवीन टॉपिक आलेले आहेत ना, लोकप्रशासनातील संकल्पना, सार्वजनिक धोरण वगैरे, याच्यासाठी आपण ज्या सोर्समधनं करतो ते सोडून इतर कुठलेतरी सोर्सेस वापरले जातात आणि मग ह्याच गोष्टी करत बसून इतर 140 मार्कावरती पाणी फेरलं जातं. तर ही गोष्ट करू नका. तुम्ही एम. लक्ष्मीकांत खाटेकर सर यांची पुस्तकं वापरली तरी सफिशियंट आहे. घटना त्यातून चांगली कव्हर होते. मागचे पेपर पण बघा. 20 ते 23 चे पेपर बघा. 17 ते 20 चे पेपर बघा.
याचा फायदा होईल. त्याचबरोबर आपण बुक लिस्ट सांगतोय, त्यासोबत एक गोष्ट सांगतो, की टेस्ट सीरीज सुद्धा लावा. एक टेस्ट सीरीज लावा, परंतु किती पेपर सोडवा, म्हणजे खूप भरमसाठ पेपर नका सोडवू. 2 जरी सोडवले म्हणजे 2 प्रत्येक जीएसचे 2-2 जरी सोडवले तरी पुरेसं आहे. टेस्ट पेपर सोडवायच्या आधी एक्झाममध्ये तुम्ही ज्या ॲटिट्यूडने पेपर सोडवणार आहे, ज्या अप्रोचनी, ज्या लॉजिकनी, त्याच लॉजिकनी टेस्टचे पेपर सोडवा आणि आधी अभ्यास करून मगच पेपर सोडवा. टेस्टचे रँडम जाऊन सोडवू नका. सिन्सिअरली सोडवले पाहिजेत. जेवढे टेस्टला मार्क पडतात ना, कदाचित तेवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मेन एक्झाममध्ये पडतात. जसं की टेस्टला आपल्याला समजा 105 वगैरे आले आणि त्याच अप्रोचने आपण मेनचा पण पेपर दिला, तिथे सुद्धा तेवढे मार्क येतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण हे केव्हा? तर सिलेबस सगळा धरून अभ्यास केला, जुन्या पेपरवर कमांड ठेवून तसं एक अप्रोच लॉजिक बनवलं, रिव्हिजन चांगल्या केल्या तरच. आता आपण 1 to पाहिला, आता आपण GS3 बघूया की काय करायला पाहिजे GS3 ला. सॉरी, GS3 स्लाइड आली, मी सांगतो GS3 काय करायला पाहिजे. GS3 जो आहे ना, मानवी संसाधन आणि मानवी हक्क, याला खटेकर सरांचं पुस्तक आहे स्टेप अप अकॅडमीचं. ते सफिशियंट पुस्तक वाटतं मला. आणि सर ज्या प्रकारचा अप्रोच सांगतात पेपर सोडवायचा वगैरे, तो जर केला तर इथं 110हून अधिक मार्क पडतात. त्यांची टेस्ट सिरीज तुम्ही लावली आणि अभ्यास केला, त्यांच्या पुस्तकातनं त्याचे नोट्स काढले, वारंवार रिव्हिजन दिले, तर हा खूप भारी मार्क देतो. आता ह्याचा आपण सिलेबसच्या मुद्द्यानुसार मी सांगतो तुम्हाला की प्रत्येक मुद्द्याला किती वेटेज आहे, काय. कारण आपण केवळ बुक लिस्ट नाही पाहत, तर स्ट्रॅटर्जी पण पाहतो. स्ट्रॅटर्जी म्हणजे हेच की बाबा कुठल्या मुद्द्याला किती क्वेश्चन येत आहेत. त्यानंतर स्ट्रॅटर्जीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं बुक लिस्ट प्लस PYQची आपली कमांड. PYQ पण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, HRD मध्ये 2 पार्ट करू शकतो आपण, 75-75 मार्काचे. पार्ट 1 मध्ये ना ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, शिक्षण, त्यानंतर आरोग्य, ग्रामीण विकास, हे टॉपिक आहेत ना, हे 75 मार्काला येतात. मग याच्यामध्ये शिक्षण नावाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, त्यानंतर प्राथमिक, माध्यमिक, सगळं सगळं जे काही शिक्षण येतं ना, विविध संस्था, NCERT, UGC वगैरे, IIT, IIM, NCERT, NCVT, सगळं सगळं हे 45 क्वेश्चनला येतात. किती मोठा याला वेटेज आहे लक्षात घ्या. 45 क्वेश्चन एज्युकेशनवरती येतात. सिलेबसचे मुद्दे नीट करा. त्या पुस्तकात मुद्द्यानुसारच अभ्यास करा. त्याचे नोट्स काढा आणि जुने पेपर वारंवार बघा. म्हणजे साधारण आधी 20 ते 2300 पेपर बघा. समजा तुम्ही एज्युकेशन करताय, तर एज्युकेशनचे पॉईंट वाचून घ्यायचे सगळे पुस्तकातनं, लगेच त्याचे PYQ करून घ्यायचे आणि शॉर्ट नोट्स काढायचे. नोट्स काढले तरच हा भारी मार्क देतो. त्यानंतर मानव संसाधनचा जो पार्ट आहे त्यामध्ये त्यांनी लोकसंख्या पण दिलाय. लोकसंख्या असेल, लोकसंख्या धोरण आहे, बेरोजगारी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पण नीट करा. त्यानंतर आरोग्य, 10 क्वेश्चन येतात थेट. सोपा पार्ट आहे. जुने क्वेश्चन बघा, कशी उत्तरं द्यायची असतात. अननोन क्वेश्चन ते पण बघा. याच्यामध्ये जे काही आयोगाने योजना दिल्या, जन्नी बाल सुरक्षा योजना आहे, त्यानंतर नॅशनल रुरल हेल्थ मिशन, NRHM, त्यानंतर प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, ह्या योजना जे नावं दिले ते डिटेलमध्ये करा. कधी आल्या, कशासाठी आहेत, काय आहेत, आणि आरोग्यविषयक जे काही गोष्टी त्यांनी दिलेत WHO वगैरे, ते नीट बघून घ्या. त्याच्यावरती क्वेश्चन येतात आणि 10 क्वेश्चन येतात, सोपे क्वेश्चन असतात. ग्रामीण विकास हा सोपा पार्ट आहे आणि पंचायत राजचा हा भाग आहे, परंतु HRDला थोडा वेगळ्या अँगलने येतो. योजनांवरती जास्त भर असतो, विशेषतः महाराष्ट्रासंबंधीच्या लेटेस्ट योजना ग्रामीण भागाच्या ज्यावरती भर दिसतोय. तर हा पार्ट पुस्तकातनं नीट करा. याच्यामध्ये जमीन सुधारणा आहे, पंचायत राज व्यवस्था आहे, त्यानंतर काही योजना पण आहेत, जसं की ग्राम स्वराज अभियान, मिशन अंत्योदय, रोजगार हमी योजना, ह्या नीट करा. त्यानंतर पाणी पुरवठा असेल, त्यानंतर काही वित्तीय संस्था आहेत ग्रामीण भागातल्या, सहकारी संस्था, ह्या नीट करा. ह्याचा वापर सगळीकडे होणार आहे. GS4 मध्ये फायदा होणार आहे. GS2 पंचायत राजला पण याचा फायदा होणार आहे. आणि 10 क्वेश्चन येतात, ह्याला दुर्लक्ष करू नका. ह्याचा स्पेशल अभ्यास करावा लागतो. पुस्तकातनं हा टॉपिक करा GS3च्या. नाहीतर आपण काय विचार करतो, हे पंचायत राजचा तर भाग आहे, मी GS2 ला केलंय आणि करत नाही. मग 10 पैकी साधारणतः 5च क्वेश्चन येतात, वरचे 5 आपल्याला नीट येत नाहीत. त्यामुळं हा मुद्दा नीट करा. आणि आता पार्ट 2 75 मार्काला, याच्यामध्ये मानवी हक्काचा पहिला पार्ट आहे. साधारण 10 क्वेश्चन याच्यावरती येतात. मुलं चूक काय करतात, ते मानवी हक्काचं घोषणापत्र नाही UDHR आणि HDI, तो जर केला की झाला, असं नाहीये. सिलेबसला जे मुद्दे येतात ते सगळे मुद्दे करायला पाहिजेत, तरच इथे 10 पैकी 10 मार्क येतात. जसं की याच्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार दिलाय, दहशतवाद दिलाय, गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी, त्यानंतर मानवी हक्क, जागतिकीकरणाचा परिणाम, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, बालमृत्यू, लिंग गुणोत्तर,
हे सगळे सगळे जे मुद्दे आहेत ना याच्यावरती क्वेश्चन येताना दिसत आहेत. भारतातली मानवी हक्काची चळवळ असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी नीट करा तरच 10 मार्क येतात. आता पुढचे जे सगळे मुद्दे आहेत 2.2 ते साधारणतः 2.9 महिला, बालक, युवक, आदिवासी, वंचित वर्ग, वयोवृद्ध, कामगार, विकलांग ह्याच्या सगळ्यावरती 4-4 क्वेश्चन येतात. 4-5, 4-5 हे 4-4 क्वेश्चन याच्यावरती येतात. तर 4 मधले 2-3 क्वेश्चन सोपे असतात, एखादा क्वेश्चन अवघड असतो. आणि याचं पण पॅटर्न तोच आहे. मागच्या ज्या पद्धतीचे क्वेश्चन आले ना, त्याच पद्धतीचे येणार आहे. त्यामुळे अजून एक पेपर बघा, तुमच्या लक्षात येईल की विचारतात काय? कुठल्या फॅक्ट्सवर भर पाहिजे तुम्हाला समजून जाईल आणि त्याच गोष्टी करून ठेवा. जनरली काय आहे, जो घटक दिला समजा बाल विकास दिला, बालक दिला घटक, तर त्यांचे प्रश्न काय आहे? त्यांचे शासनाची योजना कुठल्या आहेत? त्यांच्यासाठी काम करणारे एन कुठले आहेत? ह्याच गोष्टी आयोग महिलांसंदर्भात विचारेल, युवकांसंदर्भात विचारेल. याच्यामध्ये थोडंसं बालक, महिला, युवक अवघड क्वेश्चन येतात. परंतु आदिवासी असेल, सामाजिकदृष्ट्या वंचित घटक आहे, वयोवृद्ध, कामगार याच्यावर सोपे क्वेश्चन येतात. हा खूप फॅक्च्युअल घटक आहे GS3 मधला. हे जे विविध घटक दिलेत ना महिला, बालक, युवक, आदिवासी वगैरे या सगळ्यांचे आपल्याला आजपर्यंत जे काही महत्वाच्या योजना आल्या ते पाठ पाहिजे. जे पॉलिसीज आलेत, पॉलिसीचे इयर्स पाठ पाहिजे. तर थोडंसं याला एफर्ट घ्यायची गरज आहे आणि याला नोट्स पाहिजेत लक्षात घ्या. तरच मार्क येतात आणि थोडा अभ्यास चालत नाही तर अप्रोच लागतो ह्याला. क्वेश्चन कसे सोडवायचे, न येणाऱ्याला काय अप्रोच पाहिजे हे करा. तुम्ही जर टेस्ट सिरीज लावली खाटेकर सरांची तर ते डेव्हलप होईल तुमचं. पण आधी अभ्यास करा, नाहीतर नुसतं टेस्ट सिरीजनं काही होणार नाही. त्यानंतर पुढचं आहे पुनर्वसन. पुनर्वसनाचा टॉपिक आहे हा. नीट केल्यास याचा फायदा GS4 मध्ये सुद्धा होतो. आंतरराष्ट्रीय संघटना साधारणतः 12 क्वेश्चन येते, 10-12 क्वेश्चन. हा खूप फॅक्च्युअल आहे. जेवढी नावं आयोगाने दिली तेवढीच नावं करा. पुस्तकांमध्ये काही एक्स्ट्रा नाव असू शकतात ते करू नका. सार्क आहे, साफ्टा, नाफ्टा, ब्रिक्स, युनिसेफ, युनेस्को, एशियन, एपेक, ओपेक जेवढं काही दिलं ना त्यांनी सार्क वगैरे नाम वगैरे, कॉमनवेल्थ सगळं नीट करा. ILO, ICJ, UNDP, अंगटॅड सगळं त्यांची स्थापना इयर्स, त्यांचे मुख्यालय कुठं आहे, त्यांची रचना काय आहे याच्यावरच आयोग क्वेश्चन विचारतो. इथं खूप फसवतो आयोग. चुकीच्या आकडेवारी टाकून, चुकीची सदस्यांची संख्या टाकून फसवायचं प्रमाण जास्त आहे. अभ्यासाबरोबरच जरी क्वेश्चन बघा की नेमकं चुकवतं कुठं आयोग, कुठलं सेंटेन्स चुकीचं असतं, ही गोष्ट तुम्हाला कळली तरच ह्याच्यामध्ये मार्क येतात. नाहीतर हा खूप असा डायनामिक आहे. याच्यातल्या करंटवर क्वेश्चन येतात, असं खूप खोचक क्वेश्चन येतात. त्यामुळे अभ्यासाबरोबरच आपल्याला नेमकं फसवतं कुठं आहे हे माहिती पाहिजे. त्यासाठी जुने क्वेश्चन नीट करा. ग्राहक संरक्षण अधिनियम हा जो आहे मोठा आहे, परंतु पैकीच्या पैकी मार्क देणारा घटक आहे. तर याच्यामध्ये जो आयोग आहे त्या आयोगाची रचना, ग्राहक आयोग जो आहे आपला मंच वगैरे तो जिल्हा असेल, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची जी रचना काय आहे ते नीट बघून घ्या. आणि या कायद्यावरती 4-5 क्वेश्चन येतात, सोपे असतात. मूल्य, नीती, तत्वे, प्रमाणके हा पण एक जनरल टॉपिक आहे. याच्यावरती पण क्वेश्चन येतात. जुने प्रश्न बघा, तुम्हाला एक अंदाज येईल की कशी उत्तराची मारायची. तर GS3 हा मार्क देणारा विषय आहे. 110हून अधिक मार्क हा देतो. अभ्यास, नोट्स, PYQ, रिव्हिजन आणि अप्रोच याचे निघेल तर हा आपल्याला मार्क देणार आहे. पुढचा आहे GS4. आधीच सांगतो GS4 मागच्या 2 वर्षापासून विचित्र येत आहे. याच्यात 70-75 जरी मार्क पडले तरी चांगले मार्क आहेत असं सध्या दिसत आहे. परंतु ते पेपरवर डिपेंड आहे. तर याच्यामध्ये डिस्ले सरांचं पुस्तक करा इकॉनॉमिकचं. सिलेबसचे जेवढे मुद्दे आहेत त्याला धरूनच करा. बाकीचा फपाट पसारा त्यातला करू नका. चित्र, बाकीचा डेटा खूप खूप दिला, खूप मोठं पुस्तक केलंय. त्याच्याऐवजी काय करा, सिलेबसचा मुद्दा उचलायचा, जुने क्वेश्चन पाहायचे आणि बऱ्यापैकी आपली रिडिंग झाल्याच्या डिस्लेचं. त्यामुळे क्वेश्चन बघा, त्यानंतर सिलेबसचा मुद्दा बघा, क्वेश्चन बघा आणि त्या रिलेटेड डेटा जो आहे पुस्तकातला तेवढाच करा. बाकीचा फपाट पसारा टाळा आणि जे काही सिलेबसचे मुद्दे आहेत ते सगळा करा. त्यात एक गोष्ट लक्षात घ्या, 150 मध्ये 45 क्वेश्चन सायन्स टेक्नॉलॉजी आहे, 30 क्वेश्चन ऍग्रिकल्चर न्यूट्रिशन म्हणजे पोषण ह्या गोष्टीला आहेत आणि 70 क्वेश्चन कोर इकॉनॉमी. कोर इकॉनॉमी 70 क्वेश्चन ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्या सिलेबसचा पहिला मुद्दा आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स. 30 क्वेश्चन येतात ह्याच्यावरती. तर राष्ट्रीय उत्पन्न असेल, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती 11वीच्या पुस्तकात खूप भारी दिलं, 11वीच्या पुस्तकातनं करा. सरांच्यात पण दिलंय, 11वीच्या पुस्तकातनं केलाच पाहिजे. त्याचबरोबर याला वायसीएमएची पण पुस्तक वापरू शकता, त्यातनं सुद्धा क्वेश्चन येताना दिसत आहेत. त्यानंतर वृद्धी आणि विकास, याच्यामध्ये विविध इंडेक्सेस जे असतात ते नीट करा. त्यानंतर याच्यामध्ये उत्पन्न
दारिद्र्य, रोजगार ह्या पण गोष्टी आहेत त्या सुद्धा व्यवस्थित करा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सार्वजनिक वित्त. याच्यामध्ये सार्वजनिक वित्तामध्ये कर म्हणजे टॅक्सेस असतील, सार्वजनिक कर्ज असेल, राजकोषीय तूट, अंदाजपत्रकीय तूट, शून्य आधारित अर्थसंकल्प, लिंग भाव आधारित अर्थसंकल्प या सगळ्या गोष्टी येतात. सोपे प्रश्न असतात. देशोधनांच्या पुस्तकात होऊन जाईल. मुद्रा आणि पैसा याच्यावरती 4 क्वेश्चन कमीत कमी येताना दिसत आहेत. ह्याला तुम्हाला देशोधनांचं पुस्तक आणि YCMBचं बुक करावं लागेल. त्याचबरोबर 11वीच्या पुस्तकात सुद्धा काही गोष्टी करू शकता. आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत ते YCMB खूप चांगले दिलेले आहेत. आणि जुने क्वेश्चन बघा, त्यात जेवढे आजपर्यंतचे सिद्धांत आले ते सगळे लिहून काढा आणि त्याचंच रिव्हिजन करा. बऱ्यापैकी उत्तरं येतील. सरांनी पण दिले त्यातनंही तुम्ही करू शकता. पण लक्षात घ्या, जुने क्वेश्चन करणं खूप गरजेचं आहे. GS4 जो आहे ना, जुन्या क्वेश्चनवर खूप कमांड पाहिजे. GS4 मध्ये एक 7-8 क्वेश्चन तरी कमीत कमी म्हणतो मी रिपीट होताना दिसत आहेत आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जुने क्वेश्चन पाठ करा. जुने क्वेश्चनचा GS4 ला खूप फायदा होतो. भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी जो आहे, दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक सुधारणा, शेती या सगळ्या गोष्टी इंडियन इकॉनॉमी मध्ये येतात. ह्या सरांच्या बुकमधनं खूप चांगल्या प्रकारे कव्हर होतात. तर मी काही डिटेलमध्ये सिलेबस वाचत बसत नाही, वेळ खूप जात आहे. सहकारावरती 5 ते 6 क्वेश्चन येतात. सरांच्या पुस्तकातून हा कव्हर होतो. जुने क्वेश्चन करा, जुने क्वेश्चन पाठ करा, रिपीट क्वेश्चन येत आहेत. त्यानंतर मौद्रिक वित्तीय क्षेत्र याच्यामध्ये RBI वरती क्वेश्चन येताना दिसत आहेत. 1991 नंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यावरती क्वेश्चन येतात. सार्वजनिक वित्त याच्यामध्ये जे काही आहे, सार्वजनिक खर्च असेल, त्यानंतर सार्वजनिक खर्च सुधारणा, विविध समिती असतील, कर्ज, भारताची वित्त सुधारणा, वित्त आयोग ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सरांच्या बुकमधनं कव्हर होतात. उद्योग आणि सेवा क्षेत्र, उद्योगावरती पण 5-6 क्वेश्चन येताना दिसत आहेत. हे सुद्धा सरांच्या बुकमधनं होतं. जुने क्वेश्चन करा. पायाभूत सुविधामध्ये गोष्ट सांगतो, लेटेस्ट आकडे माहिती पाहिजे. सरांचं पुस्तक पण करा. त्याचबरोबर जे काय आपलं बजेट असेल किंवा काही महत्वाच्या योजना असतील पायाभूत सुविधा संबंधीच्या किंवा आर्थिक पाहणी वगैरे असते, काही आर्थिक पाहणी आले नाही, परंतु त्याने एक रिव्ह्यू नावाचं काही डॉक्युमेंट काढलंय. त्यातनं पायाभूत सुविधांचे आकडे लिहून काढायचा फायदा होतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल याच्यामध्ये FDI वगैरे वरती क्वेश्चन येताना दिसत आहेत. विविध पतमानांकन संस्था, त्यानंतर व्यापार जो आहे कुठल्या देशासोबत आहे आपला, त्याच्यामध्ये आयात कुणाकडून जास्त आहे, निर्यात कुणाला आहे, कुठल्या वस्तू आयातीत जास्त आहेत, ह्यासारखे क्वेश्चन येताना दिसत आहेत. तर ते सुद्धा सरांचं पुस्तक आणि करंट मधल्या गोष्टी लिहून काढा. त्यानंतर कृषी जो आहे विषय तो सरांच्या पुस्तकातला कव्हर होतो. सगळे मुद्दे बघा. 30 क्वेश्चन ह्या कृषीवरती आणि जे काही न्यूट्रिशन त्याच्यावरती येतात. या कृषीमध्ये जर पाहिलं आपण आपल्या शेतीचं उत्पन्न असेल, विविध पिकांचं उत्पन्न असेल, त्यानंतर जी आधारभूत किंमत असते ती असेल, त्यानंतर गॅट, WTO, त्यानंतर जो काही कर्जबाजारीपणा आहे तो, विविध बँका, सहकारी बँका, नाबार्ड, ग्रामीण बँक, नाफेड, NCDC, APMC ह्या सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन येतात. अन्न आणि पोषण याच्यामध्ये जे काही रेशनच्या आपल्या योजना असतात, अन्न सुरक्षा कायदा आहे, हरित क्रांती आहे, मिड डे मील यासारख्या गोष्टीवरती क्वेश्चन येतात. आणि हा खूप भारी आणि भारी का म्हणतो तर बाकीचं इकॉनॉमी खूप अवघड करून टाकलाय. हा ऍग्रिकल्चरचा पार्ट आणि अन्न पोषणचा पार्ट हा सोपा आहे बऱ्यापैकी. तो जर परफेक्ट चांगला केला, जुने क्वेश्चन नीट केले, सरांच्या पुस्तकांना अभ्यास चांगला केला, 30 पैकी मिनिमम 25 मार्क इथे येतात. त्यामुळे ह्याला मी भारी म्हणतो, नीट करा. त्यानंतर पुढचा आहे सायन्स टेक्नॉलॉजी जो आहे 45 क्वेश्चनला. ह्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी जो 15 मार्काचा घटक आहे तो खूप मुलांना अवघड जातो, आउटपुट देत नाही. तर तुम्हाला पण अवघड वाटत असेल तर तो शेवटी करा, त्याच्या फार नादी लागू नका. बाकीचा जो पार्ट आहे 30 मार्काचा, तिथं 30 पैकी 25 मार्क सहज पडतात. सहज म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास केला तर. आणि याच्यासाठी आपण बसके सरांचं सायन्स टेक्नॉलॉजीचं पुस्तक वापरू शकता. याच्यामध्ये जे काही पारंपरिक ऊर्जा जसं की जलविद्युत असेल, त्यानंतर जीवाश्म इंधन वगैरे, पारंपरिक याला आपण म्हणतो. आणि अपारंपरिक मध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भौष्णिक ऊर्जा, त्यानंतर जे काही पवन चक्की वगैरे असते आपली, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती क्वेश्चन दिसतात. सोपे क्वेश्चन असतात. हे भस्के सरांचं पुस्तक करताना पण त्याच्यात खूप डेटा दिलाय. आधी क्वेश्चन बघा नेमकं विचारतं का, तेवढ्या गोष्टी करा, बाकी डेटा पाठ करत बसू नका. त्यानंतर संगणक IT हे पण भस्के सरांनी चांगलं दिलंय. 10 क्वेश्चन येतात. चांगल्या प्रकारे गेले तर तिथे सुद्धा चांगले मार्क मिळतात. अंतराळ विज्ञान म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी
हा पण नीट करा. याच्यावरती पण आउट ऑफ मार्क येताना दिसत आहे. तर साधारणतः 30 मार्काला हा ऊर्जा विज्ञान, संगणक आणि अंतराळ विज्ञान हा टॉपिक येतो. पुढे आहे बायोटेक्नॉलॉजी. हा खूप किचकट आणि जरासा अवघड आहे. ह्यातलं ज्या काही सोप्या गोष्टी वाटतात तेवढ्या करा. परत आहे भारताचे आण्विक कार्यक्रम. मगाशी म्हटलं मी 30 मार्कामध्ये हा एक घटक येतो आण्विक कार्यक्रम. म्हणजे अणुभट्ट्या वगैरे आपलं सगळं. हे नीट करून घ्या. हा पण मार्क देणार आहे. आपत्ती व्यवस्थापन हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये फॅक्च्युअल गोष्टी आहेत. आपत्ती आलेली वर्ष वगैरे त्यांची ठिकाणं. परंतु केलं तर हा मार्क देतो. त्यानंतर आपत्ती निवारणाची आपली यंत्रणा जी आहे ती नीट करा. त्याचा प्रमुख कोण असतो, काय असतो ते व्यवस्थित करा. महाराष्ट्रातल्या ज्या काही आपत्ती झाल्या भूकंप वगैरे त्याच्यावरती पण क्वेश्चन येताना दिसत आहेत. ते नीट करा. तर अशा प्रकारे हे मुख्यची तयारी करताना सिलेबस हे मोजकी पुस्तक करा. चांगले मार्क मिळतात. तर राहिलं लँग्वेज. लँग्वेजमध्ये मराठीला मोरा वाळंबे सरांची 2 पुस्तकं आहेत. एक ग्रामरचं आणि एक ते शब्दसंग्रहाचं ते नीट करा आणि जुने प्रश्न खूप चांगले करा. PYQसाठी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वापरा किंवा कुठलंही पुस्तक वापरा. तर एवढं मोजकं वारंवार करा. हे मार्क देतील. 50 मार्कचं मराठी आहे. 50 पैकी 40+3 येतात. जर आपण चांगला अभ्यास केला, रिव्हिजन केला, जुने प्रश्न नीट केले तर. इंग्लिशला महेश पाटील सरांचं पुस्तक आहे. 0 एरर ते पुस्तक करा आणि जुने प्रश्न नीट करा. व्होकॅब्युलरीवरची कमांड ठेवा. मराठी इंग्लिशला 15-15 मार्काला व्होकॅब्युलरी येते. 5 मार्काला पॅसेज येतात आणि 30 मार्काला कोअर ग्रामर येतं. आणि रिटर्न जो विषय आहे रिटर्न तो 100 मार्काचा आहे. त्याला निबंध 50 मार्क, ट्रान्सलेशन, प्रिसाइज रायटिंग येतं. ते पण तुम्ही रिटर्नची जेव्हा स्पेशल तयारी कराल तेव्हा निबंधासाठी काही महत्त्वाची वाक्य, कविता वगैरे लिहून ठेवा. ट्रान्सलेशनचा सराव करा. ह्या गोष्टी करा. आणि अजून एकदा सांगतो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपले काही बॅचेस आहेत. त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल. त्यासुद्धा तुम्ही जॉइन करा. मग सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू.